घराबाहेर झोपलेल्या एका शेतकऱ्याचं तोंड दाबून अपहरण करून जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 5 दरोडेखोरांना जालन्याच्या मौसपुरी पोलिसांनी जेरबंद केलाय। संशयित आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं तपासामध्ये उघडकीस समोर आलं आणि धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांगडे हे 22 मार्च रोजी रात्री घराबाहेर झोपलेले होते आणि यावेळी स्कॉर्पिओ वाहनामधून आलेल्या 5 ते 7 जणांनी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास निवृत्ती तांगडे यांचं तोंड दाबून अपहरण केलं। वाहनामधून त्यांना जालन्याच्या दिशेने घेऊन गेले, खिशामधील 15,000 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर जीवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयांची त्यांनी खंडणी मागितली आहे। भीतीपोटी तांगडे यांनी पैसे देण्याचं कबूल सुद्धा केलं आणि त्यानंतर आरोपींनी तांगडे यांना पहाटेच्या सुमारास घोडेगाव फाटा येथे आणून सोडलं। त्यानंतर दुपारी 4 वाजता मोबाईलवरून संपर्क करून 25 लाखांची खंडणी त्यांनी मागितली, अन्यथा कुटुंबासह जीवेमाराची धमकी सुद्धा दिली आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, या व्यक्तीने पोलिसांमध्ये तक्रार केली आहे की नाही आणि जर केली असेल तर पोलीस कशा प्रकारे प्रयत्न करतात या 5 आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे? अगदी खरे श्रद्धा, आपण जर पाहायला गेलं तर ही घटना जी ही जालन्याच्या मौजपुरी तालुक्यातील धानोरा या ठिकाणी घडलेली आहे। या ठिकाणी शेतकऱ्याचे अपहरण करून त्यात 25 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या 5 चोरट्यांना किंवा दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर 22 मार्च रोजीची ही संपूर्ण घटना आहे, ज्यावेळी शेतकरी आपल्या घराबाहेर झोपलेले होते। त्यावेळी त्यांचे 5 ते 7 जणांनी जे स्कॉर्पिओ गाडीतून आले होते त्यांनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना 22 लाख रुपये खंडणी मागून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। 25 लाख रुपयाची खंडणी त्यांना मागितली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आणि शेतकऱ्याने खंडणी देण्याचं कबूल केल्यानंतर त्याला घोडेगाव फाटा या ठिकाणी सोडून दिलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याला खंडणीसाठी फोन केला असता त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल झाली। त्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी एकूण 9,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। पण जर पाहायला गेलं तर पोलिसांनी अटक केलेली आरोपींना आणि त्यांचा आणि या पोलिसांनी याच 5 दरोडेखोरांच्या मुसक्या सुद्धा आवळलेल्या आहेत। धन्यवाद गौरव, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहत होतो जालन्यामधून।